आम्ही आता निघालो. पप्पा आमच्यासोबत येत आहे स्टेशन पर्यंत. पाणी बघ. रात्रीपासून पाऊस पडतोय ना, तेवढं पाणी भरलंय. नाही असेल, विवा कॉलेजच्या इथे खूप असतं पाणी. पप्पा चालले स्टेशनला, एवढं पाणी भरले तरी भाजी आणायला. आम्हाला बोलतात चिकन हा चिकन आणायला. आम्हाला म्हणतात चिकन आणतो, तुम्ही थांबा. अरे नदी झाली आहे, नदी सगळ्या ठिकाणी पाणी भरलंय. आता विवा कॉलेजच्या इथे ह्याच्यापेक्षा जास्त असेल पाणी. काय बोलते? पप्पा तुम्ही कुठे जाणार आहे? खूप छान. काल आम्ही आलेलो बर्थडेला, तर आज कविताच्या घरच्यांनी काय काय दिले? कविता भरपूर दिलंय. भरपूर म्हणजे भरपूर दिले. तांदूळ बघा, आम्ही तुम्हाला सांगतो. तांदूळ दिलेत, अजून फणसाचे गरे दिलेत, अजून ते आठेड्या वेगळ्या ते उकळून खायला दिलेत, अजून 6 कुंड्या दिलेत, त्याच्यामध्ये माती टाकून पप्पाने झाडं लावून दिलेत. हा की माती टाकून की तुम्ही माती पण नाही टाकू शकत आणि हे पण माती बिती टाकून झाडं लावण्याची. म्हणून आणि झाडं लावूनच देतो. झाडे लावूनच देतो. आणि अजून काय इकडे दिलं? बघा किती भरलंय. अरे बापरे, सगळ्या ठिकाणी यांच्या इथे म्हणजे आता आम्ही विरारवरून निघालोय, सकाळी 10लाच निघायचं होतं, पण एवढं पाणी भरलंय की लिमिटच्या बाहेर, म्हणून आम्ही हळूहळू चाललोय आता. अजून काय दिलंय मम्मीने? भरपूर गोष्टी दिल्यात. भरपूर गोष्टी दिल्या की त्या माहिती पण नाही आम्हाला, त्या अशा पिशवीत आहेत. तर चला आम्ही तुम्हाला ना दाखवतो आज विरार टू ठाणे प्रवास, त्याच्यामध्ये किती पाणी भरलंय आणि आम्ही पावसामध्ये मस्त मज्जा करणार. जाताना तुला हे खायचंय का? बघा कविता, एवढं पाणी भरलंय ना. ही बघा, ही आमची गाडी आहे. हे बघा पाणी भरलंय आणि इथे ना लोक गाड्याच टाकत नाहीयेत, सगळे असे एकदम घाबरून गेलेत माझ्यासारखे. हे बघा गाडी बघा, हे बघा रिक्षा बघा, बिचार सगळ्यांचे बंद पडले, ते धक्का मारतायत. अजून कविताच्या घरातून निघालो आणि दर पाणी, थोडंसं पाणी पडलं आणि लगेच सगळं भरून गेलं. ते बघा, या बिचाऱ्याची बाईक पण बंद पडली, आता धक्का मारतो तो एक दुसरा. बघा मेला जा, हे बाजूवाला व जरा बी कोणाला दयामाया नाही, जो ना तो धर आपापली गाडी न्यायच्या भरोश्यावर आहे. मेन काय होतंय, सायलेन्सर मध्ये पाणी गेलं ना की सगळा लफडा होतो. तो काय बोलतो माहितीये का? तो बोलतो की इथे तरी कमी पाणी भरलंय. अरे किती पण गाडी चालू ठेव कविता, जरा दम सुटला ना, थोडंसं पाणी गेलं ना, तर जरा ते लफडा होऊन जातो. तुमच्या सायलेन्सरच्या वरती पाणी आल्यानंतर तू काय करशील? आणि त्यांचं काय म्हणणं, इथे तरी कमी आहे. विवा कॉलेज आहे ना, तिथे खूप जास्त पाणी भरलेलं आहे. हे बघ, ही गाडी बघ, ही गाडी बघ. तुला आठवते का आपले जेव्हा 20K झाले होते इंस्टाग्राम वर, आपण यशा पाहताना आपली पुढची नंबर प्लेटच उडालेली होती. बघा हा गाडीवाला, सगळे बघा गाडीवाले, एवढी गाडी आतमध्ये चालली आहे, म्हणजे याचा अर्थ अजून बघ, याची नंबर प्लेट गेली बघ कविता, बघ सेम अशी आमची पण नंबर प्लेट गेली होती. डायरेक्ट तुटून जाते नंबर प्लेट. आम्ही आता परत कविताच्या घरी चाललो. पाणी एवढं भरलं ना की जाऊ शकत नाही, म्हणून आता जेवण करून जाऊ आम्ही. गाडी बघा नदीतून चालली आहे. आम्ही मस्त नदीतून चाललोय. पाणी बघा किती भरलंय. म्हणजे तुम्ही आता बघितलं होतं की आम्ही घरी गेलो होतो, पण घरी गेलो, मस्त जेवलो, मग झोपलो, मग पाऊस कमी होण्याची वाट बघितली. आता पाऊस कमी झालाय तरी पण पाणी बघा ना किती भरलंय. नाही आता पाणी रस्त्यावरती तसंच आहे. बेटा पहिले तरी इथे पाणी नव्हतं, आता तर इथे पण आता तर इथे पण आलं पाणी. तुम्ही पहिले बघितलं असेल की इथूनच आम्ही युटर्न मारला. आईला तेव्हा लोकांना ट्रॅक्टर मध्ये घेऊन चाललेत. काय करतील बिचारे, रिक्षा वगैरे सगळं बंद आहे, चालत नाही जाऊ शकत. आणि शपथ, ट्रॅक्टर मधून जात आहेत लोक कामावरून घरी. केवढं पाणी भरलंय ते, मला हे कळत नाहीये. आपण कोणाला विचारू पण शकत नाही ना. खरं जेन्युइनली सांगू का, हा, विवा कॉलेजच्या इथे अजून पाणी भरलेलं असं. मी काय म्हणतो, युटर्न मारून जायचं.
पावसातून चाललोय आम्ही एवढ्या पाण्यातून. पाणीच एवढं भरलं मला कळत नाहीये एवढं कसं काय म्हणजे. आणि जाण्यासाठी कुठे सोर्सच नाही, तुम्ही काही केलंच नाहीये त्याचं, तर कसं काय पाणी जाणार आहे. तर तेच तर, पण ते पडाव आम्ही पार केलाय, आता दुसरा आलाय, त्याच्यातून कसं जायचं. म्हणजे ना पूर्ण अख्खं असं हटायला लागली की आता पावसामध्ये. चल बाई, हे बघ ना डिरिंग कशाला करते खाली बोकडची. ना तिने युटर्न हे जाता येते. अरे भाई साहब, ह्या साईडला तर नाहीच जाऊ शकत, ह्या साईडला खूप जास्त पाणी भरलेलं आहे. एकच रस्ता चालू ठेवलेला आहे, त्या एकाच रस्त्यातून आपल्याला जायचं आहे. अरे यार, चलो जल्दी. अरे अंकल हटो. हे बाई अंगावर आहे आमच्या, फोनवर पण तिचं फोन नाही बाजूला ठेवत आहे. पड याला सांग जरा. साईडला रे, एकच वे चालू ठेवलेला आहे. अरे तिथून पण गाड्या जात होत्या. आता तू बोलली ना, तूच बोलली ना मला की तिकडून जास्त पाणी भरले, तिकडून डोकं टाका. हा, कारण वाटत होतं इथे, वाटतच आहे ना जास्त पाणी. हे विवा कॉलेज आहे का? हा, इथे पुढे. पुढचे लोकांना खूप शिव्या देत असतील माहितीये का, कारण की आपण लेफ्टला गाडी घेऊन चाललोय आणि आपल्या मागे ढाल बघ ना किती आहे. मागे अजून एकाने गाडी घातलेली आहे. म्हणजे आमची ना खूप फाटते, रॉंग साइड वरतून आम्ही गाडी टाकलेली आहे. फुल एकदम हवा टाइट हो गया है. म्हणजे विचार करा, सकाळपासून पाऊस पडतोय, विरारला खूप महागात पडलेला आहे आणि आम्ही आता विरार मध्ये अडकलेलो आहे. आम्ही चाललोय बिचारे हळूहळू मजा मजा करत करत. फक्त देवा आम्हाला सुखरूप घरी घेऊन जा. हा काय पहिलाच असा पाऊस नाहीये, हा नेहमी जे लोक दरवर्षी हा पाऊस. जे लोक चालले आहेत ना घरी, ते सगळे लोक सुखरूप जा. जे लोक मस्ती मजाक करताय तो त्यांचा पर्सनल. हे टाकू इथून नको, इथूनच टाकू गपचूप. नको, तिथूनच टाका गपचूप. आणि तिथे पाणी जरा जास्त आहे. त्याची गाडी कशी डुबली आहे बघा. देवा देवा देवा. हा आहे ना 6वा पडावा आहे, 6वा. असं वाटतं आम्ही होडीत चाललोय नुसते. हा, किती लांब आहे, मजबूत लांब आहे. मग ए बाई साईडला हो ना, पागल. जा म्हणते ती. प्रत्येक जण ना मला समजत नाही, असे मेंटल असतात ना एक एक जण. तर एवढं पाणी भरले, अर्धे लोक तर याच्यासाठी निघतात की पाणी किती भरले. अरे गपचूप आपापल्या घरी बसा. नाही तर ए दादा मला राईट मारू देस, नाही तर मी जाम मारीन तुला. ए थांब पोऱ्या. ये अपना गाड़ी है ना, ये बहुत प्यारा है. इसने बहुत ऐसे, आमचे जेव्हा 20,000 झाले होते ना, जसं तुम्हाला लास्ट टाइम बोललो, तेव्हा याच्यापेक्षा जास्त पाणी होतं. त्याच्यातून या गाडीने आम्हाला अभी पानी नहीं है, अभी आगे लगे फड़क से पानी मिलेगा. आता नाही पाहिजे. आता नाहीये पाणी पुढे. मागून तरी रिटर्न बॅक गेलो जाऊ शकत होतो. हा, आता एवढ्या लांब आल्यानंतर आम्ही रिटर्न बॅक नाही, आम्हाला डायरेक्ट जय जय राम कृष्ण हरे. इथूनच ना रे. हा, इथेच होतं का आपलं रोज वेल इथे. आणि इकडे श्री ना. म्हणजे आमच्या एंगेजमेंटचा आणि लग्नाचा हॉल इथेच होता. आणि हे ब्रँड भारी भारी काढले आहेत, खूप मस्त आहे. मस्त इथे. एरिया काही वर्षामध्ये डेव्हलप खूप होऊन जाईल. डेव्हलप होऊ दे, पाणी जायला जरा यांनी गटार साईडला केले पाहिजे. आता हे मला असं वाटतं हे पाणी आहे ना तुमचं अजून 2 दिवस नाही. गटारच फुल असतात, गटारच फुल आहे. पाणी जास्त आहे. नाही, हे जे पाणी आहे ना अजून 2, 3, 4 दिवस तुमचं पाणी जात नाही. रस्ताच नाही त्याला, जायला कुठे. जिथे कुठे जाईल बाजूला शेत आहे, ते शेतामध्ये पण पाणी आहे. बघितलं नाही तू गणपतीचं मंदिर वगैरे सगळं फुल आहे. पाऊस सुरू झाला आणि काही दिसतच नाहीये पुढचं. पाऊस एकदम खतरनाक वाला चालू झालाय. आता आम्ही लागलो हायवेला. आलो आम्ही फायनली, एवढे पडाव पार करून. आम्ही आलो फायनली. मस्त देवाने आम्हाला सुखरूप घरी पोहोचवलं बाप्पाने, आणि मजा आली. रस्त्यावर खूप पाणी होतं, तुम्ही बघितलंच. हायवेला पण पाणी आहे, पण एवढं नाहीये, माड्या निघून जातील. पण तिकडे जरा विवा कॉलेज तिकडे विरारला बाबा खूप पाणी, खूप पाणी. खूप लोकांच्या गाड्या बंद पडल्या, बघितलं तुम्ही, बस बंद पडले. तिथे ना एक छान लोकांनी ना म्हणजे आपापल्या शेतातले ट्रॅक्टर काढले आणि लोकांना बिचाऱ्यांना स्टेशन टू आपापल्या घरी सोडत होते ते ट्रॅक्टरने. कारण नॉर्मल रिक्षा आणि फोलर चालू शकत नाही. भारी भारी. चला बाय बाय.